तर आमचं घर सोडून मध्ये एक पॅसेज असायचा, म्हणजे मधली गॅलरी वगैरे बोलायचो आम्ही त्याला. त्या मधल्या गॅलरीमध्ये एक सगळे जेंट्सनी ठरवले की आज रात्री आपण पत्ते खेळूया. 2:30-3 झालेले. तर आम्ही असंच गप्पा मारत बसलो होतो. पैजण छम छम छम, जसं ग्राउंड फ्लोअर पण फर्स्ट फ्लोअर पर्यंत असं हळूहळू फर्स्ट ग्राउंड मग फर्स्ट असं हळूहळू आवाज यायला लागला. म्हटलं आता पायांचा आवाज येत होता, मग पैजणचा आवाज यायला लागला. मग त्या जेंट्स म्हणजे जे आमचे जेंट्स खेळत होते ती लोक पण आम्हाला बोलायला लागले काय पैजणचा आवाज करताय. ती माझ्या धीराची मुलगी, ती असं फर्स्ट सेकंडलाच होती, लहान होती खूप. तर त्या झाडाखाली तिने ते सुकट बोंबील वगैरे घेऊन ते ताटांमध्ये डाळ भात वगैरे किचन मधला घेऊन गेली असं खेळायला. सगळे लाईनीत झोपलेले, त्यांच्या बाजूला ती झोपली ना. गपचूप किचन मध्ये गेली आणि त्या ते जे हालत होतं ना त्याला ती बघत होती. आणि असं 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 जसं तो हलेल ना तशी ती अशी 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 हालायला लागली. म्हणून मी गेले आतमध्ये आणि तिला असं हाताला धरलं. म्हणलं काशी का तू बाहेर आतमध्ये उभी राहिली, चल बाहेर. तिने फिरवून जो माझा हात असा फिरवला आणि माझं इथे पकडलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे घरच्या घरात. आणि आज आपण पुन्हा आलो आहोत एक नवीन व्हिडिओ सकट. ऍक्च्युली मध्ये खूप ब्रेक पडला होता, आय गेस 4 मंथचा ब्रेक झाला असेल. आणि आता मी परत न्यू व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. माझे एक्झाम चालू होते म्हणून जरा थांबलं होतं. तर आता मी ट्राय करतोय की परत कन्सिस्टंट राहायला आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायला. तर आज आपल्याकडे नवीन गेस्ट आले आहेत, त्यांच्याकडे पण खूप सारे पर्सनल अनुभव आहेत. तर मी विचारलं की त्यांच्यापासून आजचा व्हिडिओ स्टार्ट करावा. तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन कसं द्याल? नमस्ते, माझं नाव हेमा कांबळे. मी एक हाऊसवाईफ आहे आणि माझं स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. थोडेसे शॉर्ट व्हिडिओ वगैरे मी करते. तर मी घरातली घरातच हे व्हिडिओ वगैरे बनवत होती. तर माझ्या आयुष्यातले पर्सनल काय काय असे घडल्यात काही गोष्टी, त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते. ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या ह्याच्यातलं जे जे अनुभव झाले होते त्यामधनं पहिली गोष्ट करून सुरुवात करा. 2005 मध्ये आमच्या घरी गणपती बसलेले, म्हणजे माझ्या सासरच्या घरी वरळीला. तर माझ्या 4 नंदा आहेत, आम्ही सगळेजण एकत्र यायचो त्या टायमाला. पण आमची तर जशी जॉईंट फॅमिलीच होती, म्हणजे दीर, मी, माझे मिस्टर, अशा आम्ही सगळे जॉईंट फॅमिली होतो. पण माझ्या 4 नंदाही सगळ्या एकत्र यायच्या त्या टायमाला. आणि घर खूप लहान होतं आमचं, त्यामुळं जास्त असं क्राऊड आलं, कोण आलं की आम्हाला जागा पुरायची नाही. तर आमचं घर सोडून मध्ये एक पॅसेज असायचा, म्हणजे मधली गॅलरी वगैरे बोलायचो आम्ही त्याला. त्या मधल्या गॅलरीमध्ये एक सगळे जेंट्सनी ठरवले की आज रात्री आपण पत्ते खेळूया. दुसऱ्या दिवशी पूजा होती सत्यनारायणची घरी, त्यामुळं सगळे जागायचंच असा विचार केलेला की आपण जागरण करायचं. आणि झोपायला पण जागाच नव्हती मोस्टली घरामध्ये, त्यामुळे सगळेजण बाहेर बसले. तसा मधला पॅसेज म्हणून आमचं तिथे एक लाईक जमले सगळे पत्ते वगैरे खेळायला. सगळे जेंट्स पत्ते खेळत होते, लेडीज आम्ही सगळ्या साईडला बसलेलो. तर बसलेलो, चांगला छान त्या लोकांचा डाव वगैरे रंगला, पत्ते खेळत होते, आम्ही गप्पा मारत होतो. त्या एवढ्या म्हणजे क्राऊड मध्ये, एवढ्या आवाजामध्ये पण आम्हाला, आमचं घर सेकंड फ्लोअरला होतं, म्हणजे ग्राउंड फर्स्ट अँड सेकंडला आमचं घर होतं. आणि म्हणजे असं कुणीतरी धावत आल्यागत, कोणीतरी पळतंय. पहिला आम्हाला असं पायांचा आवाज येत होता. म्हणलं असं का आवाज येतो, आपण तर सगळे बसलोय, मुलं खेळतात आहेत का? तर नाही, आमची मुलं पण घरी सगळी झोपलेली, लहान लहान होते, तर कोणीच जागा नव्हतं. 2-2:30चा टायमिंग होता, 2-2:30च्या आसपासच होता, 2:30-2:45 झालेले. तर आम्ही असंच गप्पा मारत बसलो होतो. माझी 2 नंबरची नणंद रेणुकाताई, त्या मला म्हणाले, हेमा तुला काहीतरी आवाज येतोय का ग? कसला आवाज येतोय तुम्हाला? कारण की मी गप्पामध्ये खूप अशी रंगलेली, त्यामुळे मला काही ते आवाज आला नाही. नंतर माझे 3 नंबरचे नणंद म्हणजे सुरेखाताई, त्या बोलल्या का अगं नाही हेमा आवाज येतोय. कसला आवाज येतोय, हे लोकच कालवा करतात ते ताई, राहू द्या, कसला नाही आवाज येतोय. परत आमच्या त्या गप्पा रंगल्या. परत पायांचा आवाज यायला लागला, असं जोर जोराने कोणतरी असं धावतंय, पळतंय. तर त्याचा आवाज कसा धब पायांचा येतो, तसा आवाज यायला लागला. म्हटलं कोण धावतंय म्हणून. अशी मधली गॅलरी म्हणजे असं छोटासा कट्टा होता, त्या कट्ट्यातून मागं खाली वाकून बघितलं ना की बाहेरचं दिसतं. त्यामुळे आम्ही वाकून बघितलं तर कोणच नाहीये. म्हटलं आवाज तर कोणाचाच येत नाही, आणि आवाज येतो तर खरं आहे पायांचा. म्हटलं ठीक आहे, चल जाऊ दे. आम्ही एवढं दुर्लक्ष केलं त्या गोष्टीला. परत आम्ही बसलो गप्पा मारत. परत थोडा एक 5-10 मिनिटं गेली, मग पैजणचा आवाज यायला लागला.
पैजण छम छम छम, जसं ग्राउंड फ्लोअर पण फर्स्ट फ्लोअर पर्यंत असं हळू फर्स्ट ग्राउंड मग फर्स्ट असं हळूहळू आवाज यायला लागला. म्हटलं आता पायांचा आवाज येत होता, मग पैजणचा आवाज यायला लागला. मग त्या जेंट्स म्हणजे जे आमचे जेंट्स खेळत होते, माझे मिस्टर किंवा माझ्या नंद्यांचे मिस्टर लोक असे खेळत होते ना, ती लोक पण आम्हाला बोलायला लागले काय पैजणचा आवाज करताय. म्हटलं नाही आम्ही नाही करतोय, आम्ही तर गप्पा मारतोय. तिथं नाही बघा पैजणचा आवाज येतोय आणि खूप असं लाऊडली आवाज येत होता, छमछम छमछम. म्हटलं बाई एवढं जोरजोराने आवाज येतोय आणि असं ते कळत होतं की फर्स्ट पासून सेकंड थर्ड असं येतंय छम 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 करत आवाज. म्हटलं तर पैजणचा, मग मी ताईंना म्हणलं ताई तुम्हाला पायांचा आवाज येत होता, आता ह्यांना पैजणचा आवाज येतो. एक जोक झाला तो, त्यामुळे आम्ही सगळे हसलो. म्हटलं नाही काही पण बोलताय तुम्ही लोक, काय नाही होतंय सर. म्हणजे येत होतं कानावर पण लक्ष देत नव्हतं, येत होतं पण सगळे असे खेळण्यामध्ये वगैरे रमलेले सगळेजण. त्यात माझी मुलगी उठली झोपलेली, तिने आवाज म्हणजे उठली आणि दारापाशी येऊन रडायला लागली खूप जोरजोराने. तर ते लहान मुलांचा आवाज जरासा पैजणवाणी झाला त्या लोकांना. तर अरे हे बघ हे पैजण वाजतंय, म्हणजे माझी मुलगी. तर म्हणलं नाही ग माझ्या बाळाला असं बोलता, म्हणून मी घरात गेली, तिला उचललं खेळवलं वाईस, थोडस जरा तिला शांत केलं, परत झोपून मी बाहेर आली. मग किती 3:15 3:30 झाले त्या टायमाला. तर माझे मिस्टर बोलले आता चहा कर हेमा, झोप तर नाही लागणार आहे आपल्याला, चहा कर नाही तर पोहेच कर. म्हटलं मी आता खूप दमले, मी नाही करणार पोहे वगैरे, मी चहा करते, हवं तर चहा प्या, चहा बिस्किट वगैरे आपण करू नाश्ता. तर म्हणलं ठीक आहे चालेल. हे बोलले ठीक आहे चालेल. तर माझे मिस्टरांचे म्हणजे सेकंड नंबरचे माझ्या नंदेचे मिस्टर होते ना, त्यांनी थोडी ड्रिंक केलेली, त्यांची काय उतरली नव्हती त्या टायमाला. ते बोलायला लागले नाही नाही मला आता पोहेच खायचे. बाहेर आहे ना लोअर परेलला एक लाईक असं छोटस स्टॉल लागतो, त्या स्टॉलवर पोहे उपमा चहा असं सकाळचा नाश्ता. आणि गणपतीमध्ये तर जास्त क्राऊड असायचा, खूप गर्दी असायची त्या तिकडे. तर ते बोलले की चल आपण सगळे जाऊया नाश्ता करायला, मुलं सगळ्यांचे झोपलेत. त्या म्हणलं नाही कुणीतरी 1-2 जणांनी जाऊन आणा ना. तर ते बोलले नाही नाही आपण सगळे जाऊ तिकडे नाश्ता करून येऊ. म्हणजे घरात गणपती बसलेत, घरात असं घर राखून कसं जाणार. आणि माझ्या सासूबाई खूप स्ट्रिक्ट होत्या, त्या आम्हाला कुठे जाऊन द्यायच्या, त्यांच्या मुली आल्या की त्या एन्जॉय करायच्या, पण आम्ही कुठे जाणार, माझी जाव आणि मी. आणि आय थिंक सो ती ना प्रेग्नेंट होती, ती प्रेग्नेंट होती असं मला थोडंसं आठवतंय. ती प्रेग्नेंट होती आणि मीही प्रेग्नेंट होती माझ्या मुलाच्या टायमाला. आणि आम्ही दोघी बोललो गप्पा मारत, म्हणलं तुम्ही लोक जावा आम्ही थांबतो घरी. तर ते बोलले ठीक आहे जाऊ, मग आम्हीच जातो. मग सगळ्या माझ्या नंदा पण बोलल्या आम्ही पण नाही येत, आम्ही बसतो गप्पा मारत, तुम्ही 3-4 जण जाऊन घेऊन या. तर सगळ्यांनी ठरवलं जायचं, पण परत पैजणचा आवाज यायला लागला. आणि तो पैजणचा आवाज आता फर्स्ट फ्लोअर पर्यंत यायला लागला. पहिला ग्राउंड फ्लोअर पर्यंत येत होता, मग पहिल्या माळ्यापर्यंत यायला लागला. मग ही लोक थोडीशी हे झाले, म्हणजे असं माइंड मध्ये एकदम हे झालं की नाही काहीतरी होतंय, आपण त्याला लक्ष देत नाही पण काहीतरी आहे. फर्स्ट फ्लोअर पासून मग फर्स्ट फ्लोअरला सगळं झुमझुम करत सेकंड फ्लोअरला आला. सेकंड फ्लोअर पासून आमच्या माळ्यावर यायला एक 10-12 पायऱ्या आहेत. म्हणजे त्या पायऱ्या आम्हाला सेकंड फ्लोअरवरनं दिसतात, पण ग्राउंड फ्लोअरवाल्यांना त्या दिसत नाही, फर्स्ट फ्लोअरवाल्यांना त्या दिसत नाही. मग त्या पायऱ्यांवर असं कोणतरी उभं आहे आणि पैजण असं छमछम वाजून दाखवते की मी येते, असं कोणतरी, असं आम्हाला आपल्यातलंच कोणतरी असल्यावर कसं पैजणचा बांगड्यांचा आवाज करून असं सांगतं की मी येते, हाय मी इथे उभी आहे, असं असं कोणतरी आम्हाला सांगतोय. तर ही लोक घाबरले. नंतर म्हणजे एक 15-20 मिनिटं सगळ्यांनी कॅज्युअली घेतलं, मस्करीवारी घेतलं, पण नंतर सगळे घाबरले ना. मग जोरात आवाज यायला लागला, जसं काय आता वर येऊन आपल्याला आपल्या अंगावर येत आहे असं जोरात आवाज आला. सगळे पळाले, पत्ते वगैरे सगळ्यांनी फेकले. आणि 2 घरं सोडून सेकंड थर्ड घर आमचं होतं, म्हणजे अशी चाळ होती ना, 3 घरं या साईडला 3 घरं त्या साईडला. आमच्या घराच्या आमच्या समोर घर होतं आणि बाजूला 2 घरं होती. आम्ही दोघे असं बसायला अशी चटई वगैरे टाकून आम्ही बसलेलो. त्यात ती सगळे उठून पत्ते वगैरे फेकले, पळाले, सगळ्या नंदा वगैरे सगळे पळाले. आणि मी आणि माझी जाव थांबलो, कारण आम्हाला उठायलाच येईना, ती प्रेग्नेंट होती आणि मीही प्रेग्नेंट. आणि त्यामुळे ती कशी बारीक होती जरा, त्यामुळे ती उठली तेवढ्यात त्याला पकडून आणि ती मला खेचायला लागली, ताई चला चला ते आपल्या अंगावर येईन आपल्या अंगावर येईन म्हणून. म्हटलं ग आता मला तर काय उठायला येईना. त्यावेळेस ते समजे ना की मी काय करू, आणि सगळे पळून गेले घरामध्ये. मग तिन्ही सेकंड घर पर्यंत तिही पळाली.
पण नंतर मी तिला आवडलं, शुभांगी शुभांगी असा आवाज दिला तिला. मग ती माझ्यासाठी पुन्हा धावत आली की ताई तुम्ही पण चला. तिने मला असं घेऊन ओढत ओढत तिने आमच्या फ्लोअरपर्यंत घरापर्यंत नेला. आणि मग तो आवाज यायला लागला, वरती आला. आणि आमचं असं मधल्या गॅलरीमध्ये ना थोडंसं बाथरूम आहेत सगळ्यांचे, म्हणजे 2-2 बाथरूम आहे, प्रत्येक फ्लोअरला 2 बाथरूम आहे. ह्या साईडला 2, ह्या साईडला 2 असं. मग तिथे येऊन असं कुणीतरी बाथरूम मध्ये गेलं असं तो भास झाला. त्या भासला मग मी एवढे घाबरलो. कसला नाश्ता नाही कसला चाय, सगळ्यांनी दरवाजा बंद करून घेतला आणि आम्ही घरात बसलो. मग गणपती घरात बसले, त्यामुळे माझी मोठे नंदावे होते ना सगळ्यात मोठे, ते बोलले की आपल्या घरात गणपती बसलेत, असं काय होणार नाही, तुम्ही लोकांचे एक मनाचे वहम आहे तुमचा, तुम्ही लोक काहीतरी वेगळाच विचार करताय. तर म्हटलं हा तसंच असेल. पण म्हटलं भाऊजी आम्ही खूप घाबरलो, म्हणजे माझी ननंद आणि मी. त्या लोकांनी परत मस्करीवारी घेतलं, त्या लोकांना ते काही जाणवलंच नाही ना, ते पळत घरी गेले. आम्ही दोघीच थांबलो. मग ते पळत धावत जे आलं काही ते दिसलं नाही, पण ते आलंय आणि ते बाथरूम मध्ये म्हणजे त्या वॉशरूम मध्ये असं पळत गेल्यागत भास झाला आम्हाला. तो भास म्हटला तर मला कळलं का माझ्या जावेला पण कळलं. म्हटलं शुभांगी तुला समजलं का ग हे काय झालं? बोलते हा ताई काहीतरी ना आलं जोरात, आणि पण पैजांचा आवाज आला आपल्याला, पण ते कोण होतं काय होतं काहीच दिसलं नाही. म्हटलं मलाही काही दिसलं नाही, जाऊ दे आता हा विषय इथेच थांबव, कारण की ही लोक आपल्याला काय आता मस्करीवरच घेतील की ह्यांना उठायला आलं म्हणून ह्या आम्हाला आता काय पण सांगतात ते. म्हणलं काय नको बोलू, आपलं चल घरी. मग हाताला धरून तिने मला घरात नेलं, आम्ही घरी बसलो. आणि घरी गणपती असल्यामुळे आम्ही कसं दरवाजा बंद नव्हतो करत. म्हणजे त्या पिढीची एक अशी होती, माझी सासू म्हणायची की घरात देव बसल्यावर दरवाजा बंद नाही करायचा, देवाची वात विजली नाही पाहिजे. रात्रंदिवस घर उघडच असायचं आमचं 5 दिवस गणपतीचे. आणि मग सगळं झाल्यानंतर आम्ही घरात गेलो, मग चहा वगैरे ठेवला. आणि थोडंसं असं थोडंसं दरवाजे, आमचे 2 दरवाजे होते असे, तर 2 दरवाजे, तर एक पुढे एक मागे करून असं दरवाजा लॉक, म्हणजे कडी वगैरे काहीच नव्हतं, नुसतं असं. तर दरवाजाला पण ठकठक केलं कुणीतरी, दरवाजाला 2दा ठकठक केलं. म्हटलं कोण आलंय का? कोणच दरवाजा म्हणजे खोलायला जायना, पर दारापर्यंत माणसं बसलेली, कारण की घर छोटस होतं. सगळे घरात आल्यामुळे झोपायला काय बसायलाच जागा होईना, सगळेजण दारापर्यंत बसलेली, पण कोणीच दार खोलून असं बघेना की कोण आहे दारात. परत 10 मिनिटांनी परत ठकठक केलं. म्हटलं आता कोण खोलणार दार? सगळेजण आपाप एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. आणि माझ्या सासूचा टायमिंग होता बरोबर त्या 5ला उठायच्या, झोप येऊ किंवा नाही येऊ, किंवा झोप होऊ किंवा नाही हो, आम्हाला पण त्यांचं ओरडा खायला लागायचा की झोप उठल्या नाही. बरोबर 5ला उठायच्या. त्यांचा दादरला धंदा होता, म्हणजे भाजीचा वगैरे त्यांचा बिझनेस होता, त्यामुळे त्या 5ला उठायच्या, 5:30ला त्या निघायच्या आंघोळ वगैरे करून. मग त्या उठल्या. म्हटलं आता आई उठल्यात, आता आईच दरवाजा खोलते ना, आपण कोणीच खोलायचा नाही. पण आम्ही लोक परत झोपायचं नाटक केलं, कारण की म्हटलं आता ह्यांना कळलं की आम्ही रात्रभर जागोय आणि आज पूजा आहे, तर मग कालवाच करते. म्हणते नाही दमले आता, या काय कामं करायची नाही, झोपल्या नाही रात्रभर. म्हणून आम्ही ऍक्टिंग केली, सगळ्यांनी झोपायची ऍक्टिंग केली, सगळे झोपले. दरवाजा माझ्या सासूने खोलला. त्यांच्या अंगात वारं वगैरे होतं, त्यामुळे त्यांना असं काय जाणवायचं नाही, जाणवलं तरी त्यांच्यापर्यंत ते काय यायचं नाही. त्यामुळे त्यांनी असा खोलला दरवाजा वगैरे, बाहेर गेल्या. मी त्या माझ्या जावेला बोलते बघ ह्या गेल्या बाहेर, ह्यांना काय नाही झालं आणि आपल्यालाच पकडत होतं. अशी ती स्टोरी झाली. पण मग लाईक त्या ठिकाणी जे तुम्ही बिल्डिंग मध्ये सांगितलं की असं तुम्हाला जाणवलं, तिकडे असं काही बॅक स्टोरी आहे का की कोण होतं करून? आता ही स्टोरी आहे 2005 ची. 2000 मध्ये माझं लग्न झालं. पण ज्यावेळेस मी तिथे राहायला म्हणजे नांदायला गेली सासरी, त्यावेळेस सगळेजण बोलायचे की ना तिथे एक स्मशानभूमी होती, त्यावर ती बिल्डिंग उभ्या केल्या. पहिले तिथे बैठेचाळ होती, बैठ्या चाळी होत्या. बैठ्या चाळीनंतर थोडंसं माझ्या सासूच्या माझ्या सासूची ती 3री पिढी होती, माझ्या सासूच्या सासूची सासू, म्हणजे असं बघ किती वर्ष असतील ते, त्या पिढीतलं आपल्याला एवढं काय आयडिया नाही. पण माझं 2000 मध्ये लग्न झालं, त्यावेळेस सगळेजण असे बोलायचे की आमच्या इथे जागेवाला पण फिरतो. मला नाही माहिती जागेवाला काय असतो, आम्ही तर कधी अनुभव नाही घेतला त्या गोष्टीचा, पण आमच्या इथे जागेवाला फिरतो अशी बोलायचे सगळेजण. माझे मिस्टर माझे दीर पण कधी कधी त्या स्टोऱ्या सांगायच्या, आमच्या इकडे असं होतं तसं होतं. आणि मिलमध्ये सगळे मिल वर्कर होते,
पूर्ण प्रॉपर त्या बिल्डिंगमध्ये त्या बैठे चाळीमध्ये सगळे मिल वर्कर होते. त्यामुळे त्यांचे सकाळी 7 ते 3, 3 ते 11, 11 ते 7 सकाळी अशा ड्युट्या असायच्या. तर आमचं मैदानासमोरच आमची बिल्डिंग होती. 3 माळ्याची बिल्डिंग होती, जास्त काय मोठी नव्हती. त्यामुळे मैदानातून कोण आलं कोण गेलं सगळं खालीवर आवाज वगैरे सगळं जायचं. एक चाळीन टाईप घर कसे असतात तशीच घरं होती. त्यावेळेस ती लोक असे बोलायचे की इथे स्मशानभूमी होती, मग मिलवाल्यांनी ही जागा घेतली, मग इथे बिल्डिंगी बांधल्या, आपल्याला राहायला जागा दिली असं. आणि मी खूप ठिकाणी ऐकलंय की आता तुम्ही जसं बोललात की तुमचं जे सासू होतं त्यांचं ते वारा होतं. हा. तर कित्येक मराठी फॅमिलीमध्ये म्हणजे माहिती आहे, बट जे लाईक ज्यांना एवढं आयडिया नसेल तर त्यांना तुम्ही कसं सांगाल की हे वारा असणं, देवाचा वारा असणं हे काय असतं एक्झॅक्टली? एक्झॅक्टली मी नाही बोलू शकत, पण खरंच असेन असं मला वाटतं. कारण की ज्या वेळेस माझ्या सासूचं वारं यायचं ना, तर खूप असे म्हणजे क्राऊड जमा व्हायचा, तिच्याकडे बघायला यायची माणसं. त्यावेळेस आम्ही पण लग्न होऊन गेलो त्यावेळेस आम्हाला पण असा राग यायचा, किती माणसं जमा होतात आहेत, खूप कंटाळ येतो, किती करतात. म्हणजे आम्ही सासूला आत्या बोलायचो. तर मी मग माझ्या सासूला पण बोलायचे, आत्या का बोलते, असू दे ग, त्यांच्या बाळाला बरं नाही. मग कुणाला काय जरा झालं की यायच्या, मग आमच्या घरी बघायच्या, देवाचा अंगारा घ्यायच्या. म्हणजे माझी सासू काय कुणाकडनं कधी पैसे वगैरे घ्यायचे, तिचा धंद्याचा टाइम असायचा, त्यातून त्या बायका धंद्यावर जाऊन जेंट्स असू लेडीज असू जायचे, त्यांचे काय प्रॉब्लेम असायचे सांगायचे. माझी सासू असं वारं वगैरे रोज घेऊन वारं, मग तुम्हाला सांगते हे झालं ते झालं असं काय नाही. ती देवाचा अंगारा घ्यायची, तुम्हाला जे हवं तिथं बोला, तुम्हाला आला गुण तर इथं देवाला हार फुल आणा, असं जे तुम्हाला बोलायचं ते वटी भरेन किंवा मी हार घालेन किंवा काही. तर तसं बोलायचे आणि त्यांची कामं व्हायची, मग ते यायचे ना आमच्या घरी. माझी सासू वर्षातून एकदाच वारं घ्यायची. काळूबाईची जेव्हा जत्रा असायची पौष महिन्यामध्ये, आम्ही काळूबाईला जायचो. तो पण किस्सा खूप छान आहे, खूप मजा यायची तिकडे. आम्ही डोंगरावर राहायचो लेटलेले 5-5 दिवस. एकदा आम्ही गेलो राहायला आणि तिथे माझी सगळ्या नंदा पण अशा लहान लहान मुलं होती ना त्यांची, मग आई काळूबाईला चालले, मग आम्ही पण येणार. आणि तिथे हॉटेलमध्ये खायचं वगैरे एवढी फॅमिली घेऊन, तर माझी सासूला ते आवडायचं पण नाही आणि तेवढा पैसा पण नसायचा. मग माझी सासू सगळं भाजीपासून ते स्टोव पासून ते सगळं सगळं आम्ही 2-3 गोण्या भरून घेऊन जायचो. 5-5, 6-6 दिवस राहायचो डोंगरावर काळूबाईच्या. ते हे झालं बघ, किती साली झालं ते मोठा स्फोट झाला बघ काळूबाईला. हा हा. त्यानंतर मग सगळं बंद झालं. नाहीतर त्या टायमाला आम्ही तिकडे राहायचो, छोटी छोटी झोपडे बांधायचे, खूप मजा यायची. आणि काळूबाईमध्ये जेव्हा तो स्फोट झालेला ना, त्यावेळेस आम्ही तिथेच होतो. म्हणजे माझे सगळ्या नंदा आम्ही सगळ्यांनी ना, डोंगर आहे तिथे, काळूबाईचा डोंगर माहिती असेल, ते डोंगराला ना असे टप्पे टप्पे होते. हा पन्ना तुमचा, मग दुसरा पन्ना तुमचा. माझे सासूचे गुरु यायचे तिथे आणि त्यांच्या ना म्हणजे जे वारे येतात ना त्यांचे ते गुरु होतात, आणि मग ते गुरु हातावर देतात, हा ती देवीचं मूर्ती वगैरे, ती काहीतरी असते ती देवाची प्रोसेस काय वेगळी ते होतं. आणि ते तिथे कोणाचं तरी अजून एक होतं. त्यावेळेस आम्ही लोक गेलेलो ना, तर आम्ही लोक गेलो, सगळं झालं, माझी सासू नैवेद्य दाखवायला गेली वरती, वरून खाली येताना तो स्फोट झाला. तो एवढा मोठा स्फोट होत होता, काही समजतच नव्हतं कुठून होतं ते. असे बॉम्ब फुटल्या का धप 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 आवाज येत होते सगळीकडून. सगळी धावपळ, सगळे सामान, कोणी बाळं घेते, कोण आपली मुलं बघताय, आणि माझी सासू तिकडे. आम्ही एवढे घाबरलेलो, माझी सासू आणि दीर अडकले त्याच्यामध्ये. आम्ही सगळे खाली होतो, आम्ही लोक निघणारच होतो की आमचं झालेलं जत्रा वगैरे करून सगळं झालेलं, आम्ही निघणारच होतो, सगळे पॅकिंग झाली, सगळ्यांनी आपापली सामानं वगैरे सेट केले. फक्त आत्या त्यांच्या गुरुला भेटायला गेल्या, त्यांच्या गुरुला की मी आता निघते म्हणून, माझी मुलं वगैरे घेऊन मी आता निघते असं सांगायला त्या वरती गेल्या. आणि त्या स्फोटमध्ये माझ्या सासूबाई भेटल्या, पण नशिबाने एवढे साथ दिल्या गत त्या. आम्ही हे एकीकडनं, माझे मिस्टर एकीकडनं, माझे दीर एकीकडनं, माझे नंदेचे मिस्टर शोधतात आहे. आता एवढ्या गर्दीमध्ये कोण भेटणार आहे, खूप खूप क्राऊड होता तिकडे, एवढी गर्दी होती ना. त्या गर्दीमधून मग माझ्या मिस्टरांना त्या दिसल्या, त्यांनी कसं तरी ओढलं, खाली घेतलं, आणि आम्ही पटापट गाड्या पण मग जादाच्या गाड्या चालू केल्या, BST वाल्यांनी जादाच्या गाड्यांमध्ये बसून बसून आलो. तो एक प्रसंग एकदम वाईट घडलेला. त्यानंतर मग काळूबाईला जाणं आम्ही खूप असं कमीच केलं. किंवा माझ्या सासूबाई एकट्या जायच्या, देव भेटून आणायच्या, किंवा माझे सासू सासरे दोघं जायचे, त्यांना नाही वेळ भेटला की माझ्या मुलाला घेऊन जायचे.
की जाऊन देवाला वर्षातून एकदा देवाला भेटवावंच लागतं काळूबाईला. काळूबाईची मूर्ती घेऊन तिथे जावंच लागायचं, की त्यांच्या अंगात ते वारं होतं ना. आणि त्या तिथेच एक वारा म्हणजे घ्यायच्या आणि घरी आल्यानंतर 5 पावलं करतात तेव्हा एक वारं घ्यायचं. बस त्याच्यानंतर त्या म्हणजे माझ्याकडे बघायला आलेत, मग मी आता अंगात वारं घेते आणि मग मी यांना सांगते तुम्ही हे करा तुम्ही ते करा, असं काही नाही. तेच, कारण असं मी पण खूप वेळा बघितलंय की खूप लोक असं लय ठगायला बघतात की हा. माझ्या अंगात देव येतोय तर मी तुम्हाला हे करेल ते करेल, पण तुम्ही एवढं एवढं दक्षिणा द्या हे करा. तर नाही तसं नाही. करणं चुकीचं असतो. आणि अशा ह्याच्यामध्ये काय होतं की जे चांगल्या वेळी जे करत असतील, जे खरेच चांगले असतील, ज्यांचं असे काही अपेक्षा नसतील, त्यांचं पण नाव खराब होतं त्यामुळे. बरोबर. तर तेच आहे. मग असंच तुम्ही त्याच ठिकाणातली तुम्ही ज्या परेल साईडला तुम्ही जी पहिली स्टोरी सांगितली त्याची एक आणखी स्टोरी होती, ती काय? ती माझ्या दीराची मुलगी. म्हणजे एक माझं लग्न झालं 2000 मध्ये आणि 2001 मध्ये आम्ही लोक गावी गेलो राहिलो एक 8-10 दिवस. माझ्या सासूच्या बहिणीच्या मुलाची नात ती मुलगी होती. तिला तिचं नाव नकुशा होतं. ती असं फर्स्ट सेकंडलाच होती, लहान होती खूप. आणि माझ्या सासूचा खूप तिला लळा होता. म्हणजे ना ती माझी सासू आणि तिची आजी एकसारख्याच दिसायच्या. चेहरे एकसारखेच होते त्या लोकांचे. म्हणजे माझ्या खरं सांगते माझ्या सासूला 6 बहिणी होत्या. सगळ्यांचे चेहरे एकसारखे होते. एकीला काढावं आणि दुसरीला लपवावं असं. आता माझ्या सासूबाई नाहीयेत, पण त्यांची बहीण आहे, तुला कधी आल्या दाखवेल, सेम दिसतात. त्यामुळे ना आमची मुलं एकदम हे व्हायचे की हा ही आई पण ही पण आई असं. तर ती मुलगी माझ्या सासूच्या खूप मागे लागली, आई मी येते ना मुंबईला, मी येते ना. तर माझी सासूची बहीण बोलली जा घेऊन 8-10 दिवस. त्याची शाळा होती तर ती बोलली की नाही मम्मी घेऊन ना. माझे सासू तिचे वडील काय बोलले जा घेऊनच जा आणि तिथेच टाक शाळेत, तुझी सून आहे जरा हाताखाली होईल, म्हणजे ती पोरगी लहान. तर मग ती घेऊन आलो आम्ही तिला मुंबईला. तिला आपल्या नॉर्थ वर्लीमध्ये शाळेत टाकलं. फर्स्टला की सेकंडलाच टाकली वाटतं, फर्स्टलाच टाकले असेल. आणि ती अशी खेळायला लागली. आता फर्स्ट सेकंडची मुलगी किती लहान असते, ती खेळायची आपली आमच्या घरी. म्हणजे माझ्या सासूचा बोंबील सुकटचा धंदा होता. म्हणजे सुकी मच्छी, बोंबील सुकट, वाकडं बोंबील असे सगळं. दर शनिवारी आमच्या घरी तो एवढा पसारा असायचा. माझी सासू मरळवरनं तो बाजार भरायची. मग सुट्टीची एक गोणी, जाडे सुट्टीची एक गोणी, बोंबलाची एक गोणी, पूर्ण घर आमचं भरायचं. आणि मग ते सुपाने साफ करून सुपलीने हे करून ते वेगळे 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 पाऊच 1-1 किलोचे 2-2 किलोचे करून ठेवायचे सासू. म्हणजे विकायच्या टायमाला गडबड नको ना. आणि गिराईक पण त्यांच्याकडे भरपूर असायचं. तर त्यांनी ते साफ करत होते. साफ करता करता ती आली खेळत खेळत, आई मला खेळायला जायचं, मला खेळायला जायचं. म्हणजे लहान लहान मुलांची तिची भांडी होती. त्या भांड्यांमध्ये तिने एकामध्ये जुकट, एकामध्ये भात, एकामध्ये डाळ घेऊन गेली खेळायला. खाली घेऊन मग आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या लाईनीला ना सगळी वडाची झाडं होती. 2 वडाची झाडं होती, पिंपळाचं झाड होतं. दोन्हीच्या मध्ये अजून पण आहे ते वड आणि पिंपळाचं झाड. एक आहे, एक तुटलं, ते खूप म्हातारं झालेलं. पण त्या झाडाला ना आम्ही झोके वगैरे पोरांना खेळायचं, बांधायचं, खूप मजा यायची. तर त्या झाडाखाली तिने ते सुकट बोंबील वगैरे घेऊन ते ताटांमध्ये डाळ भात वगैरे किचन मधला घेऊन गेली असं खेळायला, की मी तुम्हाला जेवायला देते, चला आपण बसूया, असं फ्रेंड फ्रेंड ती लोक खेळायला लागली. खेळली वगैरे झालं. 3-3:30 वाजता माझ्या सासूने तिला आवाज दिला, चल आता आवर. ते तिने ते खेळण्यातलं जे घेऊन गेली ना, ती पुन्हा घेऊन आली वरती. सुकट बोंबील जे तिथे तिने नेलं ना, भात वगैरे, ती पुन्हा घेऊन आली वरती. खेळून झालं ना, खेळून झालं मग तिने ते भांड्यातलं असं फेकलं नाही, ती परत थैलीमध्ये भरली आणि घेऊन आली घरी. घेऊन आली घरी. तिने ते आमच्या दरवाजाच्या कोपऱ्याला सिलेंडर होता, सिलेंडरवर तिने ती थैली ठेवली. मग धंद्यावर गेली. धंद्यावर आईकडे म्हणलं जा आता मला डाळीला फोडणी द्यायची, कोथिंबीर घेऊन ये घरी खाली जाऊन. माझ्या सासूचा कोथिंबीर सुकट बोंबील असं धंदा होता. म्हणजे थोड्या भाज्या पण असायच्या, मेथी शेपू वगैरे असं पण त्या विकायच्या, मुळा वगैरे. म्हणले जा कोथिंबीर घेऊन ये, आम्ही फोडणी देते डाळीला. सगळं झालं. त्यांनी कोथिंबीर पाठवली, फोडणी वगैरे दिली. तर ती काय म्हणे की मला मंगळवार होता आणि माझ्या सासूचा उपास असल्यामुळे त्या वशाट नव्हता खात, म्हणजे घरीच करत नव्हतं आम्ही उपास असल्यामुळे. तर मला बोलली नाही मला ना सुकटीची चटणी कर. काकी मला ना सुकटीची चटणी कर. म्हटलं अगं आईचा उपास आहे ना, आज आज नाही उद्या करेन मी. नाही आजच कर, तुला बोलते ना मी आज कर. आणि असे डोळे वगैरे मोठे करायला लागले. म्हटलं ही काय अशी करते मला. तर मी असं फटका दिला एक, म्हटलं जा चल करते, मला स्वयंपाक उशीर होतोय, चल जा चल. असं करून मी तिला बाहेर पाठवली हॉलमध्ये.
टीव्ही बघत बघत ती झोपली. मग तिला आम्ही 10:30-11 वाजता माझी सासू आली धंद्यावरनं, म्हणजे माल विकून. त्यांच्या ते पाट्या वगैरे सगळं व्यवस्थित केलं. माझे सासरे सेकंड शिफ्टला गेलेले. माझे सासरे पण सेंचुरी मिलमध्ये मिल वर्कर होते, जॉबर होते, वर्कर नव्हते. आणि मग ते आले. मग आम्ही सगळेजण जेवायला वगैरे, आम्हाला खूप लेटच व्हायचा जेवायला, कारण की 11ला ते यायचे, मग सासू यायची, मग त्यांचं तोंड हातपाय धुवून थोडंसं बोलणं वगैरे, मग जेवण घ्या जेवा. 11:30 पावणे 12 वाजायचे. जेवलं वगैरे, हातरून टाकलं. आमचं घर असं चौरस असं असतं ना, लांब आयत कोणी असं लांबच्या लांब असं होतं घर. त्याचं सगळे लाईनीत झोपायचे. आणि एक बेड होता, बेडवर आम्ही असायचो. आणि खाली सगळेजण लाईनीत, सासू सासरा नंदेचे मिस्टर होते. त्या टायमाला देवाचाच काहीतरी प्रोग्राम होता. त्या टायमाला माझे 2 नंबरच्या ननंद आलेले, त्या रेणुकाताई, त्यांची 2 मुलं होती, सोनाली आणि साईनाथ. ते दोघं झोपलेले. मग सगळे लाईनीत झोपलेले, त्यांच्या बाजूला ती झोपली. आणि आमच्या किचनला काही दरवाजा नव्हता, असंच होतं किचन हॉल, आणि बेडरूम वगैरे असं काही नव्हतं, चाळ होती ना. तर आम्ही खाट्यावर झोपलो ना, ते खाटेच्या पडद्याला लागून आहे ना, समोरची लाईट किचन मध्ये जायची, म्हणजे बाहेरची खिडकीच्या बाहेरून जी लाईट जायची ना, ती चमच्यावर पडायची. आणि ते चमच्याने असा हालायचा, आणि त्याच्यात एक छोटासा लाईट गेल्यामुळे ती स्टीलची होती ना, त्यामुळे ते असे स्प्राईट करायची, थोडी चमकायची. तर ते असं हल्ला की ती चमकायची. म्हणजे किचनमध्ये मला असं काय दिसतंय, असं काय मला दिसतंय. तर आमचा देवारा होता, त्या देवाऱ्याच्या बाजूनी तिला म्हणजे तिच्या मनात तिला काय शिरलेलं देवाला काय माहिती बाबा, तिने ना गपचूप किचनमध्ये गेली, आणि ते जे हालत होतं ना, त्याला ती बघत होती. आणि असं 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 जसं तो हलेल ना, तशी ती अशी 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 हालायला लागली. म्हटलं कोण हलतंय किचनमध्ये, मला कोणतरी दिसतंय का. मी हिच्या पप्पांना आवाज दिला, म्हटलं अहो किचनमध्ये कोण गेलंय. तर ते बोलले गेला असेल कोणीतरी पाणी वगैरे प्यायला, झोपतो. आणि तेव्हा वाजलेले 12:30. पुन्हा मी बघितलं तर पुन्हा ती अशी अशी हालते. आणि एवढीशी ना, चमचा मोठा, चमचा वर दिसतोय. म्हटलं ही खालनं अशी का हलते अशी अशी. म्हटलं म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, कोणीतरी असेल, गेला असेल. पुन्हा मी डोळे बंद करून घेतले, पण मला काय ते झोप लागेना आणि चैन पण लागेना. म्हटलं असं काय होतंय. म्हणून मी उठली आणि पटकन लाईट लावली, हॉलची लावली. तर खाशी समोर त्या साईडला तोंड करून उभी, म्हणजे मला अशी पाठ करून उभी. म्हणले बाई ही सू करायला उठली सकाळी रात्रीची, तरी मला हलवते किंवा आत्यानं हलवते. ती किचन मध्ये जात नाही एकटी, घाबरते अंधाराला, ही कशी काय गेली. म्हणून मी गेले आतमध्ये आणि तिला हाताला धरलं. म्हणलं खाशी का तू बाहेर आतमध्ये उभी राहिली, चल बाहेर. तिने फिरवून जो माझा हात असा फिरवला आणि माझं इथे पकडलं, असं पकडलं. तर एवढीशे पोरीने मला एवढं घट्ट पकडलं की मला ती आवाज करता येईना, तोंड पण मला खोलता येईना, म्हणजे असं एकदम ब्लॅकआउट झाल्यावर. तो चमचा जो हालत होतो, चमचा सोडला, आणि तो चमचा मी भिंतीला असं जोरजोराने आपटला, कारण मला बोलायलाच येईना. माझे मिस्टर तरी कोणतरी उठून येईन आतमध्ये म्हणून जोरजोराने चमचा हलवला तशी मी माझे मिस्टर उठले. म्हणले अरे हेमा नाही. मग ते पळत धावत आतमध्ये आले. मी हात असा केला, तो हात दिसला ना त्यांना किचनच्या दरवाजाला. मग ते आतमध्ये आले. तिने मला सोडला. म्हणलं अहो मला बघा ना, नकुशानी कसं केलं. तर बोलता रे तुझा काहीतरी भेम झाला असेल, चल. आणि तिने डोळे वगैरे एवढे लाल केले. बोलते मी तिला बोललेली मला सुट्टीची चटणी कर, नाही केली ना हिला मी बघते, अशी बोलली. आणि मग म्हणलं बघा मला कशी बोलते. मग मी लगेच माझ्या सासूला उठवलं. म्हणजे सासू म्हणलं आत्या बघा ना ही कशी करते खाशी. मग सगळे जागे झाले ना, घरातले सगळे घाबरले. मग तिला आत्याने बाहेर आणलं. आत्यांना हात लावून दे ना, मला हात लावू नकोस तू. आत्या बोलले तू आलीस कशी माझ्या घरात, तू घरात कशी आली माझ्या. बोलते ते बघ ठेवलंय. बोलते काय ठेवलंय, काय कशातून आली. तर ती भांडी कुंडी जी खेळत होती, त्या भांड्या कुंड्यामध्ये तिने जे सुकट बोंबील तिथे ठेवलेलं, तिने ते घेऊन आली परत. तर मग माझी सासू बोलली मी देते तुला, पण इकडे हो, साईडला हो. तर मला देवाऱ्यापर्यंत जाऊन देऊ नको, तू इथे येते का नाही. ते बोलते येते बोलू नको, मी कोण आहे तुला माहिती नाही का. तर त्या माणसाचं नावही माझ्या सासूला माहिती होतं, कोण लागलेलं तिला. माझी सासू बोलली तुला काय पाहिजे ना मी देते, इकडं हो, बाजूला हो. माझ्या सासून ती काळूबाईची वेताची काठी माहितीये, ती काठी घेतली माझ्या हातात, सासूने माझ्या हातात. तर ती लगेच सारखं साईडला पळायला लागली.
ते तू बोलला ना तुला हात लावू नको मला, हात लावू नको मला. तर माझी सासू बोलली तू माझ्या घरातच कशी आली, पण तू आलीस कशी माझ्या घरामध्ये, काय पाहिजे तुला. मग माझ्या सासूला ती सांगायला लागलं, मला सुकटीची चटणी पाहिजे, मला बोंबील भाजून पाहिजे, मला तंबाखू पाहिजे, दारू पाहिजे. आणि ती एवढीशी मुलगी पण ना ती एकदम जेंट्सचा आवाज कसा असतो तसा आवाज काढत होती. पूर्ण माझे मिस्टर तंबाखू सोडतात ते, माझे धीरांनी बाजूवाल्याला गेला हे बिडी हाय का, सिगरेट आहे का. आता आमच्या घरी तसलं कोण यूज करत नाही, त्यामुळे माझे मिस्टर गेले बाजूच्या घरी खाली ग्राउंड फ्लोअरला ते बिडी प्यायचे. त्यांच्याकडनं माझ्या धीराने एक बिडी घेऊन आले. म्हणजे प्रॉपर ते सगळं मांडलं तिच्या समोर. सुकटीची चटणी केली. त्या टायमाला माझी सासू बोलली नुसती सुकट तव्यात टाक आणि कांदा टमाटा काहीच टाकू नको, नुसतं हळद मीठ टाक आणि हलव, ते ठेव त्याच्यावर. मग त्याच्यावर ते ठेवलं, मग तिला ते दाखवलं, तिला ते बसवलं. माझ्या सासूने ते तीन वेळा असं उतरवलं त्याच्यावर पाटून फोडून आणि ते तालमीच्या इथे नेऊन टाकलं. तिथं टाकलं तशी तिच्या अंगातून ते काही म्हणजे गेलं नाही लगेच. ती बोलायला लागली माझ्या सासू संग, कशी तू, मी लय दिवसाने आलोय, असं तसं. माझी सासू बोलली अरे तू पण माझ्या घरापर्यंत आलाच कसा, मला ते समजत नाही. तुला माहिती नाही का माझं काय आहे, माझा देवरा काय आहे, तुला माहिती नाही. बोलतं अगं माहिती आहे मला, पण मी त्याच्यातून आलोय. म्हणजे कसं असतं ते की आमचा देवारा असा समोर होता आणि ते होता दाराच्या कोपऱ्याला. ते दाराच्या कोपऱ्याला असं असतं की ना देवारा ज्याच्या घरात आहे त्याच्या उंबऱ्याच्या आत पण ते येत नाही, असं माझ्या सासूचं म्हणणं होतं. पण ते आलं म्हणजे काहीतरी असेल, काहीतरी वेगळं. तर मग त्याच्यातून त्या भांड्यातून ते आलं. त्या भांड्यांमध्ये त्यांनी सुकट बोंबील जे काही ठेवलं ना त्यातून ते आलं आणि ते तिथंच थांबलं, घरात नाही शिरलं. ते त्या तिच्या अंगात शिरलं आणि ती मग मला सुकटची चटणी कर बोलली ना 7:30 वाजता. त्यावेळेस मग सासू माझी बोलली की तिला ते जर तू केलं असतंस ना ते अजून फावरलं असतं, म्हणजे आतून हा आम्हाला इथं भेटतंय, जे पाहिजे ते भेटतंय असं. मग सगळं तिला जे हवं होतं ते माझ्या सासूने वगैरे ते सगळं उतरून तिच्या अंगावरनं टाकलं खाली. तेव्हा ते शांत झाली. ती शांत झाली, अशी पडली झोपली. मग सकाळी उठलं, आम्ही तिला बोललो अगं काय झालेलं तुला, रात्री तू असं करत होती तसं करत होती. बोले हा काकी काय पण बोलते तू, मी काय तुला उचलणार आहे का, तू काय एवढी मोठी आहे, मी किती छोटी आहे. म्हणजे तिला ते काहीच आठवलं नाही, असा प्रसंग घडलेला. खूपच हे लाईक डेंजरस होतं ऐकायला. आणि एवढीशी छोटी पोरगी आणि ती गळा पकडते, हे म्हणजे असं कोणाला सांगितलं तरी पटणार नाही अशी गोष्ट आहे. आणि जसं तुमचे नवरा आला तेवढं तिने सोडून दिलं ते, तर ते असं त्यामुळे ते कळूनच येत नव्हतं की ती करू शकते. त्यांना पण ते पटलं नाही. त्यांना पण वाटलं की तुम्हाला जस्ट असं भास झाला असं वाटतं बरोबर. म्हणून. बट असं बोललं जातं की अशा ठिकाणी जे पण वडाचं झाड असेल तिकडे चिकन किंवा लाईक नॉनव्हेज गोष्ट काही घेऊन जाऊ नये. मांसाचे जे पदार्थ असतात ते काय बनवून घेऊन जाऊ नये, कारण हे जे एंटिटीज असतात ते मागे लागतात. आणि बरोबर. हे खूप पहिले पण आधी पण जेवढे व्हिडिओ टाकलेत त्यामध्ये असं म्हणजे खूप सारे एक्सपिरियन्स मी ऐकले की ज्यात ते नॉनव्हेज घेऊन गेले तर त्यांच्या मागे आलं, किंवा त्यांच्या ते जे होतं नॉनव्हेज त्यातला तो नॉनव्हेज गायब झाला, फक्त भात किंवा चपातीच राहिली. मग अशा पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर हेच अवॉइड केला पाहिजे खरं नाही, म्हणजे. पण तुला सांगू का की नॉनव्हेजलाच लागतं असं नाहीये, व्हेजला लागतं. तुला सांगू पाण्याला पण लागतं. जुनी माणसं बघ, पाण्याची बॉटल खोलली ना थोडं पाणी खाली फेकतात आणि मग ते पितात कुठे बाहेर गेल्यावर. तू नोटीस कर बघ, जुनी माणसं. आता आपली पिढी ती राहिली नाही, पाण्याची बॉटल खोलली की लगेच तोंडाला लागते. पण त्यावेळेस ती माणसं ना पाण्याची बॉटल किंवा हंडा असू दे, हंड्यात पाणी जर भरलं असेल ना तरी तांब्याने थोडंसं काढून बाहेर फेकणार आणि मग ते पाणी पिणार. जेवण पण बाहेरून जेवण आणलंय ह्याला, आपण शेतीत जातो शेतीला बघ. आणि माझ्या सासूचं मी हे खूप वेळा ऑब्झर्व केलं, आमच्या गावी गेलो ना की आम्ही लोक सगळं घेऊन जायचो, भाजी चपाती वगैरे की जेवायला. ती खूप मजा यायची. ते माझी सासू खूप वेगळं वड्या वगैरे करून असे जायचं म्हटलं की आमचं ते पहिलं मेन असायचं. रात्रभर बोललं तर रात्री 2-3 वाजेपर्यंत आमचा स्वयंपाकच असायचा. वड्या, थापी वड्या, परत मेथीची भाजी. व्हेजच घ्यायची सासू जसं नॉर्मली. पण तिने कधी आम्ही असं गाडी उभी केली कुठल्या तरी झाडाखाली, आम्ही थांबलो जेवायला, तर की माझी सासू असं कधी पटकन खाऊन द्यायची नाही. पहिलं आम्ही जे आम्हाला हातात द्यायची चपाती भाजी त्याचा एक तुकडा फेकायचा मग खायचं.
मग माझी सासू बोलायची की व्हेजला पण त्याची आस असते, भाजी भाकरीचा पण कुणाला तरी नाद असतो. असं नाही की ते गेलं म्हणजे ते व्हेजच खाणार असतं. कुठल्या गोष्टीला वेळ लय महत्वाची असते. त्यांच्या वेळेत जर आपण भेटलो की मग तू काही खा, ते लागणार तेच. असं होतं. आणि त्या त्या पोरीने तिकडे बसून लाईक ते खेळलं आणि त्यानंतर ते कसं त्याची आस त्या ह्याच्यावरती राहिली आणि नंतर ती ती घेऊन आली घरी. हो, माझी सासू बोलली ना की ती फेकून आली असती ना तिथेच सगळं भांडी साफ करून, म्हणजे तिथेच फेकून दिलं असतं सगळं आणि मग तिने ती भांडी आणली असते ना, नसतं आलं, कारण ते त्यांना भेटलं असतं. पण त्यांना ते भेटलं नाही, ते घेऊन आली, मग त्यातच ते आलं आमच्या घरात. तरी ते खूप ह्याच्यावरती निभावून गेलं म्हणून बरं आहे, छोट्या ह्याच्यावरती. नाहीतर आणखी काही पण होऊ शकलं असतं. हो तेच. आणि अशा वेळी ते तो आवाज पण येत नव्हता, निघत नव्हता जेव्हा तिने गळा पकडलेला. हो. तर ते चमचा होता आणि त्याने ते केला आवाज बरं. मग आणखी एक स्टोरी तुम्ही त्याच ठिकाणातली सांगितली होती, ती काय आहे? ती आहे ना, मी असं आमच्या वरती राहतात, आम्ही सेकंडला राहतो, थर्डला ती लोक राहतात. म्हणजे मुलंच आहेत लहान लहान, आणि माझ्या नंदेची मुलं होती, म्हणजे ओमकार, बॉबी, ही माझ्या नंदेच्या मुलांची नाव आहेत, ओमकार, बॉबी वगैरे. ती लोक अशी खेळायची. तशी मोठी मोठी मुलं होती, 10-12 वर्षाची अशी. तर ते एक आमच्या बाजूचं घर खाली झालेलं, ते लोक महाबळेश्वरला शिफ्ट झालेले, त्यामुळे त्या घराची चावी आमच्याकडेच होती की राहू द्या, कोण आलं भाडुत्र वगैरे तर ठेवा, नाही तर राहू द्या. असं की ते लोक अर्जंटली जरा गेले गावी, म्हणजे त्यांना तिकडे सेटल व्हायचं होतं, त्यांचा धंदा बसवायचा होता. कशाचा धंदा होता काय एवढी आयडिया नाही मला, पण ते आमचे रिलेटिव्ह पण लागत होते आणि बाजूवाले पण, त्यामुळे त्यांनी आम्हाला चावी दिली. ते माझ्या नंदेची मुलं आली, दोघं जण, की मामी आम्ही राहणार आहे. सुट्ट्याच होत्या, एप्रिल मेचाच महिना होता, शाळेला सुट्ट्या होत्या. मग ही दोघं जण, ते वरची ती दोघं तिघं भाऊ होते, ज्याची मी आता स्टोरी सांगते ना, त्याचा पण भाव होता, तो होता. आणि एक त्यांच्याच माळ्यावर अजून एक मुलं, अशी 5-6 मुलं मिळून त्या घरामध्ये झोपायला यायची. आमच्या घरी जागा पुरायची नाही, आमच्या ओमकार बाबीच्या नादाने ती मुलं पण यायची, ती मुलं पण, आणि त्यांच्याच घरी ते झोपायचे. तर त्यांची म्हणजे जे तिथे राहत होते त्यांच्या घरची एक आजी होती, मुदोळी त्यांचं गाव होतं, मुदोळीच्या आजी, त्यामुळे त्यांचं मुदळीबाई असं तिला बोलायचे. म्हणजे तेव्हाच माझ्या सासूच्या जमान्यात मुदोळ्याची म्हातारी आलेली, इथे बसलेली, तिथे बोलत होती, असं ते नाव ऐकून, मी तिला कधीच बघितलं नव्हतं. तर ती त्यांची तेव्हा ती बोरमाळ होती, तिची एक बोरमाळ आणि नथ, त्या टायमाला तिचं ते सोनं होतं. तर आहे ना, ती मुलं तिथे जाऊन झोपायचे. तर मला पण बरं वाटायचं, घरात दोनाचा राडा होण्यापेक्षा जावा झोपा. सकाळी उठून मुलं यायची, तर मी चावी द्यायची, ती लोक तिथे झोपायचे. तर 2-3 दिवस ते चांगले झोपले, आणि तिसऱ्या दिवशी आमचा ओमकार काय बोलला की मामी, एक बाई येते रात्रीची आणि ना ती नथ मागते आणि ना बोरमाळ मागते. काय असतं? म्हटलं कुठली बाई येते? तुम्ही मुलं झोपता ना? बोलतो हा, मी, सागर, बबलू, दादा, ओंकार, आम्ही सगळं झोपायचो. पण काय माहिती एक बाई येते. म्हटलं तुलाच बोलते का ती? बोलते हा, नाही आम्ही सगळं ऐकतो. म्हटलं कुठं बोलते ती? बोलते दरवाजा ठोकते आणि बोलते, आणि दार खोल बोलते. म्हटलं मग तुम्ही लोकांनी दार खोललं का? तर ना आम्ही सगळे झोपलेलो, आणि आम्ही बोललो की इथे कोण नाही राहत, तुम्ही चुकला असाल. म्हणजे त्यांना काय वाटलं की कोणतरी आलंय आणि विचारतंय दार ठोकून की माझी माळ, माझं नथ आहे का तुमच्याकडे म्हणून, असं. तर ती लोक दारच खोललं नाही. दुसऱ्या दिवशी ओमू आला, नाश्ता वगैरे करायला बसला. नाश्ता खात खात मला तो बोलायला लागला, मामी असं झालं, एक बाई आलेली आम्हाला अशी विचारत होती. मला भीती वाटली, म्हटलं ही लोक अशी काय बोलतात आहे. म्हटलं जाऊ दे, खेळता खेळता पोरांच्या डोक्यात झोपेमध्ये पण बघ काय काय मुलं अशी चावळतात, काही बोलतात, जे दिवसभर घडलेलं असतं ते बोलतात. त्यामुळे मला असं वाटलं की हा काहीतरी बोलतोय, जाऊ दे. तिसऱ्या दिवशी तो झोपला, पुन्हा तेच, आणि आमच्या ओंकारलाच आवाज द्यायला लागली मग ती बाई, की तुला बोलते ना ओंकार, मला देतो की नाही तू, तुझ्याकडे मी बघू का? मग पोरं घाबरली सगळेजण त्या साईडला, आणि ते ना स्वामी समर्थांचं करायच्या. तर ना ते स्वामी, त्यांच्या भिंतीला ना ते स्वामी समर्थांचं ते असतं ना चित्र, परत ओम असं काढलेलं होतं, त्याला चिटकून ती सगळे पोरं झोपले. दुसऱ्या दिवशी काय पोरं तिथे झोपायलाच जाईना. म्हटलं काय झालं ओमो? बोलतो मामी असंच एक बाई येते आणि ती बाई ना असं मागते. म्हटलं की चल काय पण तुम्ही लोक बोलताय. तर बोलतो नाही मी खरं सांगतोय. मग मी ना
वरच्या ते जो होता बॉबीच्या बरोबर झोपत होता ना, त्या मुलाला खाली बोलवलं. म्हटलं काय रे आमचा ओमू काय बोलतोय, खरंय का हे? बोलतो अरे हा मामी खरंय हे, आम्ही स्वतः ऐकलं. आता ते 10-12 वर्षाची पोरं, त्यांना काय आम्ही म्हटलं आता काय बोलू यांना मी. म्हटलं जाऊ दे मरू दे. पण हे मला कधी नंतर कळलं, ज्यावेळेस हा मोठा प्रसंग एक होऊन गेला तेव्हा माझी सासू बोलली अगं ती मुदोळची म्हातारी असन, तिची म्हणजे वारल्या ना त्यावेळेस तिचं कुणी घेतलं असं. वारल्या तर घेऊन तर नाही ना जाणार आहे, ते कोणीतरी घेतलं त्यांच्या घरातल्या घरात, पण ते ज्याला तिला द्यायचं होतं तिथपर्यंत ते गेलं नाही. त्यामुळे तो काहीतरी असा इश्यू झाला त्यांच्या घरामध्येच, एक फॅमिली मेंबर मध्ये काहीतरी झालं असेल तर ती बाई ते मागायला यायची. पण ज्यावेळेस ती लोक घरात राहत होते तेव्हा तर कोणी आलं नाही. आता मुलं झोपतात येतात ते यायला लागलं. तर मग माझ्या सासूला मी बोललं आत्या बघा ना ओंकार तिथं झोपतो त्यांच्या घरी, आणि तो असं बोलत होता. माझी सासू धंद्यावरनं दमून आलेल्या त्यामुळे त्यांनी लक्ष नाही दिलं माझ्याकडे. बोले असं तर मरू दे, झोपव आपल्या घरी सोड. आता परत ती पोरं रात्रीचे असे जमले म्हणजे काय खेळत वगैरे असतील किंवा काय त्यांच्या गप्पा रंगत असतील. परत वरची पोरं आली 2-3 जण, आमच्या ओंकारला बाबीला पण बोलली चल चल झोपूया, काय नाही होत, आपण दारच नाही खोलायचं. तर म्हणलं हा ठीक आहे. तर ओंकारने माझा फोन घेऊन गेला. त्यावेळेस तसं छोटासा फोन होता, जिओचा असतो ना तो छोटा, तो फोन घेऊन, आणि आमच्या घरात लँडलाईन पण फोन होता, तर तो फोन घेऊन गेला. तो फोन घेऊन म्हणलं मग 11:30 11:45 मला फोन आला त्याच्यावर. मी हॅलो हॅलो केलं, आवाज नाही आला. माझी सासरा बोलला जाऊ दे कुणाचा तरी आला असेल. परत आम्ही झोपलो. म्हणजे आमचं घर 12:30 पर्यंत जागाच असायचं, सगळे झोपायचे फ्लोअरवरचे, सगळ्यांचे सकाळचे कामं वगैरे. पण आमच्या धंद्याच्या टायमामुळे आम्हाला लवकर झोप नाही भेटायची, 12-12:30 वाजायचे. तर मग 12:15 परत फोन आला, पण त्यांनी ओंकारचा फोन, ओमू मामी मी बोलतोय. म्हणलं ओमू तू कुठून बोलतोय? आणि बोलतो तू झोपलायस ना त्यांच्या घरी? बोलतो झोपलोय मामी, पण तुम्ही खिडकीतून बघा ना किती जोर जोराने ठोकते ती बाई आली मागते नथ आणि बोरमाळ. म्हणलं अच्छा. माझी पण भीती वाटायला लागली, मला पण दार खोलू वाटाना. पण दरवाजाच्या वरती ना असं एक असा दरवाजा एक होता, म्हणजे असा दरवाजा बंद केला ना वरून अशी खिडकी टाईप होता दरवाजाच्या वरतीच, असं खिडकी टाईप. त्यातून तुम्ही टेबलवर डब्यावर मी उभी राहून त्या खिडकीतून बघते की कोण आहे दाराखाली, कोण आहे, कोण आवाज पोरांना ठोकता आवाज येते. फोन लँडलाईन फोन हातात वर घेऊन मी वर चढली आणि मी बघते तर म्हणलं ओमू कोणच नाहीये दारामध्ये, तुम्हाला काहीतरी भास होतो. तर नाही मामी खूप जोरजोराने आवाज येतोय, आम्ही लोक खूप, आणि मुलांचा सगळा रडण्याचा आवाज यायला लागला. तर एक 15 वर्षापर्यंत, 10-12 अशी 15 वर्षापर्यंत 4-5 मुलं होती आमच्याच आजूबाजूची फ्लोअरची, वर खालची अशी मुलं होती. तो बोलला नाही, मुलं जोरजोराने रडायला लागला. बोलला मामी बाहेर या ना, मला घेऊन चला घरी घेऊन चला. आणि 3 घरं सोडून 4थंच घर ते होतं. आमची 3 घरं, आमचं 4थं आणि 2 घरं ही, आमचं 3रं घर आणि ते 4थं घर, म्हणजे फ्लोअरवरच होतं ते. फ्लोअरवरच, आणि मी तर खिडकीतून बघते काही दिसत तर नाहीये. लय पोरग का असं करतोय. मग मी बाहेर गेली, दार खोललं, मी बाहेर, मला काही दिसलं नाही तर मी घाबरणार नाही ना. मी कसा हा घाबरला असेल, झोपेत काहीतरी बघितलं वगैरे असेल. मी दार खोललं तसं ओमून पटकन येऊन मला मिठी मारली, मामी इथे काहीतरी आहे, मला घेऊन चला, मला घरी घेऊन चला. बॉबी लगेच बाजूने आला. बॉबी जरा मोठा होता, ओमू जरा 10-11 वर्षाचा होता. तर मग म्हणलं काय नाही बघ मी आले, काय नाही. तो सगळी मुलं बाहेर आली, ज्या मुलाच्या अंगात ते गेलं ना तो बाहेरच येईना. त्याला बोलते अरे चल बाहेर चल, मी टाळा लावते, कारण चावी आमच्याकडे होती. मी एका मुलासाठी कसं ना उघडं ठेवणार. म्हणलं चल सगळ्यांनी आपापल्या घरी झोपा, मी टाळा लावणार आहे. टाळा लावायसाठी मी त्याला बाहेर काढते, तो बाहेरच येईना म्हणून मी त्याला हाताला धरलं असं आणि ओढायला लागली बाहेर. त्यांनी लगेच असं हात, डोळे बिळे त्याचे लाल एकदम, म्हणजे असं तोंडातून त्याचा आवाजच येईना, नुसतं असं बघायला लागला माझ्याकडे. मी पण घाबरली ना. मग मी त्याच्या ओमूला बोललं जा त्याच्या आईला बोलवून आण. कसं तरी ओढून बाहेर काढतो. त्याच्या आईच्या अंगात पण तुळजापूरच्या आईचं वारं येतं. ती परडी असते ना हातावर, ती परडीचं ते वारं येत होतं. त्याची आई आली खाली, त्याच्या आईने आवाज दिला, त्याच्या आईला पण त्याला आवाज दिला. तिला हात लावून तो मला हात लावून तो देत होता, पण तिला हात लावून देत नव्हता अंगाला. असं मागे सरत होता, हात नाही लावायचा. तिने आपण कळस पुसतो ना घरी, त्या कळसाचं तिने तिच्या मोठ्या मुलाला बोलला जा कळस घेऊन ये, कळसाचं पाणी, जे ते नारळ वगैरे ठेवतो ना आपण देवाऱ्यामध्ये, ते कळस घेऊन ये बोलली. मग ते कळसाचं पाणी आणलं आणि तिने जोरात असं
ओतलं त्याच्या तोंडावर, तरी पण ते गेलं नाही. नाही नाही, ते जायच्या आधी पाणी ओतलं नाही, तिने आणायला सांगितलं. तोपर्यंत माझी ती त्याच्या संग बोलायला लागली की काय झालं, तू कुठून आली, माझंच पोरग तुला भेटलं का. बोलते हा, माझी माळ आहे इथेच आहे, इथेच आहे माझी माळ, लक्ष्मी हार, सॉरी नथ इथं द्यायला सांग. मग ती बोलली माझ्या पोराला का पकडते बाई, ज्याच्याकडे आहे त्याला माग, माझ्या पोराला का. मग ती लोकच इथे होती, ती लोकच होती, ती लोक नाही, त्याच्या आधी तुझी जी फॅमिली होती त्यांच्याकडे जा, माझ्या पोराला सोड. माझ्या पोराला सोड सोड केलं, ती काय सोडा ना. आणि ती पण, तो पण असा एकदम असा बसला, म्हणजे एकदम असा एक गावचं एखादं असतं ना की असं आता मी तुला बघतेच, असं एकदम थाटामध्ये बसतं ना, तशी अशी एकदम अशी बसली. वेगळीच ती वागत होता, म्हणजे तो एवढीसा पोरगा पण तो वेगळाच दिसत होता. त्याचं हावभाव, त्याचं बोलणं ते वेगळं वेगळं व्हायला लागलं. मी तिला बोललं माझ्या सासूला बोलवू का, कारण की माझी सासू ते बघत होती, त्यांना ते कळायचं. तिला पण ते कळत असेल मला वाटतं, कारण तिच्या अंगात पण तुळजापूरची आई होती ना. ती बोलली नको बोलवू, नको उठवू एवढा रात्रीचा, त्यांचा सकाळचा धंदा वगैरे असतो. ती बोलते, तिच्या मुलाला बोलली जा घरी आणि कळस घेऊन ये खाली. ते कळस घेऊन आले आणि त्या कळसाचं पाणी ती काय बोलून बोलून तिने त्याच्या अंगावर तोंडावर असं शिंपडायला लागली. मग तिने डायरेक्ट ओतलंच त्याच्या डोक्यात ते पाणी. तसा मग तो असा गार पडला आणि पडला खाली. पण त्यांच्या घरामध्ये हे असं घडेन असं कधीच नव्हतं वाटलं, कारण त्यांच्या घरात समर्थांचं स्थान होतं. स्वामी समर्थांचं तेवढे करायचे ना, खूप करायचे ते, अजून पण ते करतात. पण त्यांच्या घरात हे असं होईन असं आम्हाला तरी कधी वाटलं नव्हतं, पण ते झालं. अशी एक ती स्टोरी होती. म्हणजे त्यांचं ते माळवरून त्यांचं होतं की त्यांना ते पाहिजे होतं रिटर्न, हा आणि त्यांना वाटलं की हे पोरं आहेत ते ह्यांच्याकडे आहे करून, हो म्हणून ते त्यांच्या मागे लागले होते. बरोबर. पण आणि लहान पोरांना कसं जास्त हे लवकर पकडलं जातं, किंवा एखादी गर्भवती असेल बाई हा तर तिला बरोबर. पण लवकर पकडलं जातं अशा गोष्टी. आणि तेच आहे, पण ते असं दरवाजा ठोकणं आणि आवाज येणार, आणि तरी त्यावरती ते आणखी दिवस राहिले, 1-2 आणखी रात्र राहिले. हो कारण एकदाच आपल्याला अनुभव झाला तर आपण केवढा घाबरतो, तरी ते आणखी नेक्स्ट दिवशी पण ते गेले तिकडे राहायला, ते पण मोठी गोष्ट आहे. आणि तेच त्यातून मग तो पोरगा ठीक झाला नंतर. हा ओके झाला तो. उलट तो आम्हालाच विचारायला लागला, सगळेजण का आले, का कालवा करता, आम्ही झोपलेलो ना इथे, असं. म्हणजे मग त्याला काहीच आठवत काहीच आठवलं. आमचा तो परत झोपायला गेलाच नाही तिथे. बोलला नाही मामी मी आपल्या घरी झोपणार, मी नाही झोपणार. ते सगळे पोरं बोलायला लागले नाही नाही नको नको. सगळे आता ते घडून गेले, ते त्यांच्या समोर आलं ना, सगळे घाबरले. आणि ते पण घर आमच्या 2 घरं सोडूनच होतं बाजूला ना, त्यामुळं काय वर खाली नव्हतं घर. असं म्हणजे ओमूला पहिलं काय वाटलं की आज झालं, उद्या जर असं काय वाटलं ना, दार खोलून मी जाईन माझ्या घरी, कारण की बाजूला 2 घरं सोडून यायला किती वेळ लागतो, असं होतं ना. असं म्हणलं वर खाली असतं, आम्ही ग्राउंड फ्लोअरला, ते फर्स्ट फ्लोअरला असतात, तर वर खाली करायला घाबरले असते ना पोरं. समोर मग मी ओमूने मला फोन केला, त्या फोनवर पण मी त्याला बोललो ना, गेलं कोणच नाहीये, मी समोर उभी आहे ओमू, कोणच नाहीये, दार खोलीये बाहेर. तो काय खोलानाच, तो बोलला नाही तुम्ही या इथे, तेव्हाच मी खोलेन. जेव्हा मी दार असं ठोकठोक करून मी बोलला अरे ओमू मी आहे, तेव्हा त्यांनी दार खोलला. म्हणजे लिटरली त्याला असं वाटत होतं की नाही, दाराबाहेर ती बाई उभी आहे जे मागते. आणि ते असं फसवायला बघते की हा मग आम्ही ज्यांचं ग्रूम होता ना त्यांना मी बोललो, म्हटलं ताई असं असं झालं हो, काय काय प्रकार आहे, काय समजलं नाही. बोलते अहो माझी आज सासू वारल्या ना, तेव्हा म्हणजे तेव्हा अशी जॉईंट फॅमिली खूप असायची, आणि चाळीमधली घरातच जागा पुरायच्या नाही झोपायला, तर त्यांना बाहेर झोपायच्या गॅलरीमध्ये. त्यांचे मिस्टर जेव्हा होते ना, तेव्हा माझं लग्न झालेलं, तेव्हा मी त्यांना बघितलं, पण त्यांच्या वाईफला मी बघितलं नव्हतं. जी मुदळीची म्हातारी बोलतात ना, ती एकदम खूप वयस्कर होती, म्हणजे 80-90 प्लस असेल. तर ती बाहेर झोपायची ना, तिला एवढा कुणावर विश्वास नव्हता. ती बोरमाळ आहे ना, तिचा बटवा असायचा, त्या बटव्यामध्ये गुंडळून ती उशेला घेऊन ती झोपायची. ती झोपायची आणि ती तिथेच झोपून, म्हणजे ती उठली की परत ते बटवा कमरेला लावून घरात जाणार, ते सगळं तिचं ते रेग्युलर होतं. तिला कुणावर विश्वास नव्हता का ती ते देतच नव्हती, आय डोंट नो, पण ती देतच नव्हती. मग तिच्या म्हणजे तिच्या सासूने जी वारली ना, जिचं होतं, तिच्या सासूची सासू ती होती, म्हणजे तिची 3री पिढी होती, आणि जी आम्हाला आमच्याशी ती बोलत होती ती 4थी पिढी. मग ती मला सांगत होती की ताई आम्हाला पण त्यातली काय आयडिया नाहीये, पण ती माझ्या सासूच्या सासू होत्या आणि त्यांची ती बोरमाळ, आणि
माळ हरवलेली, म्हणजे अशी गॅलरीमध्येच, कुणी घेतली काय घेतली माहिती नाही, पण त्या वारल्यानंतर मग ते आमच्या घरी पण असा तो सीन झालेला एकदा. पण बोलते आम्हाला काय त्यातली आयडिया नाही काय झालं. म्हटलं अहो तुमच्या घराला टाळा होता, तुम्ही बोला चावी दिली, बोला भाडुत्र आलं तर द्या, पण कोण नव्हतं म्हणून माझ्या नंदेची मुलं झोपलेली. म्हटलं असं असं सीन झाला. तर मग त्या लोकांनी पण घाबरले ना, मग जेव्हा ती लोक आले त्यांनी छान मोठी पूजा घातली, होम हवन केलं. आता काही नाही, आता पण आहेत त्या घरामध्ये, राहतात सगळेजण, म्हणजे त्यांचीच फॅमिली. मिलचं कसं होतं, मिलमध्ये जे कामाला आहेत ते त्यांचे काम चुकलं आणि त्यांच्या मुलांच्या रूम ती नावावर होत नव्हती. जर तो मिल वर्कर असेल तरच तो नावावर व्हायचा, जर मिल वर्कर नाहीये तर मग तुम्ही रूम खाली करा, असं होतं ते. मग माझं पण आमच्या घरचं पण तेच झालं की माझे सासूचे सासरे कामाला होते, मग माझी सासूची सासू कामाला लागले, मग त्यांच्यानंतर माझे सासरे कामाला लागले, माझ्या सासऱ्यांच्या नंतर माझे मिस्टर कामाला लागले. तर ती पिढी ती घर आमच्याकडेच राहिलं ना, की ही एक पिढी गेली तर जाऊ द्या, ही त्यांचा नातू लागला, त्यांचा मुलगा लागला. असं माझे सासरेची त्या टायमाची ग्रॅज्युएशन झालेलं त्या टायमाचं माझ्या सासऱ्यांचा. माझ्या सासऱ्यांना ना बँक ऑफ बडोदाचा जॉब आलेला चांगला मॅनेजर म्हणून, पण माझ्या सासूची आई रडायला लागली की आपली रूम जाईल, तू जर तिथं कामाला लागला आपण राहायचं कुठं. त्या बेसवर मग माझे सासरे कधी कधी सांगायचे ना आम्हाला, माझी चांगली बँकेची नोकरी गेली ह्या घरापायी आणि घर भेटलं नाही. तशीच त्यांची पण पिढी गेलेली त्या घरामध्ये. म्हणजे ते आता पण जे राहतात आहे ना ते मुदोळीचेच आहेत, त्यांचं गाव मुदोळीच आहे, पण ती पिढी अशी पुढे आलेली आहे, चौथी पिढी. आता जी राहते ती तो उलट पाचवी पिढी आहे, आमची चौथी पिढी. आता त्यांची मुलं आहेत तिथे. अशी ती खूप जुने स्टोरी आहेत त्या. तर आज तुमच्या साईडनी खूप साऱ्या स्टोऱ्याज भेटल्या आहेत आणि माझ्या प्रेक्षकांना पण खूप आवडले असतील. आणि ऑलरेडी आपल्याकडे टाइमची एक लिमिट असते, तर मी आता विचार करते की आपण एक लास्ट स्टोरी घेऊया आणि मग हा एपिसोड इकडे एंड करूया. तर मग लास्ट स्टोरी तुम्ही कोणती घ्याल? लास्ट स्टोरी मी तुम्हाला सांगेन, आमच्या इकडचीच आहे. एक बाजूवाले नाही म्हणता येणार, बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहायच्या त्या, वयस्कर होत्या थोड्या त्या, पण आम्ही त्यावेळेस ना दुधाला बॉटल असायच्या, त्या दुधाच्या बॉटलचं एक टायमिंग असायचं, त्या टायमिंगला ते सकाळी 4 ते 5च्या मध्ये ते बॉटलचं दूध केंद्रावर जावं लागायचं बॉटल घेऊन, तर तिथे भेटलं दूध तर ठीक आहे, नाही तर मग नाही. दुकानवाले त्या बॉटल ठेवायचे नाही, कारण की बॉटल देऊन आज आपण ती बॉटल दिली तर दुसऱ्या दिवशी ती बॉटल रिटर्न द्यायला लागायची, नंतर दुसरी बॉटल घ्यायची दुधाची. तर ते तसं होतं त्यावेळेस. त्यानंतर मला त्या बाजूवाल्या होत्या, म्हणजे बाजूच्या बिल्डिंग मधनं चांगलं असं बोलताना वगैरे माझी ओळख झालेली. तर मी त्यांना बोललेलं की ताई तुम्ही जेव्हा दुधाला जाल ना तेव्हा मला आवाज द्या, मी पण येईन, कारण की ना माझं बाळ असतं लहान, मला जमत नाही. तर ती काय बोलली, ठीक आहे ना, मग तू कशाला येते, मी घेऊन येईन तुला दूध, तू मला बॉटल दे तुझी, मी जाता येता आवाज देईन, खाली येऊन घेऊन जा. आम्ही सेकंड फ्लोअरला राहायचं आणि ते ग्राउंडलाच राहायचे ना, 2 माळे आपल्यासाठी कोण चढणार आहे. तर म्हटले मी तुला आवाज देईन, तू ये. तर म्हणलं ठीक आहे चालेल. तर तिने मला म्हणजे झोपली, तिचा फोन बिघडला का घड्याळ बिघडला काय माहिती नाही, ती 2:30 वाजताच उठली. म्हणजे त्या घड्याळमध्ये तिला 5 दाखवले आणि ती उठली 2:30ला. तर आमच्या बिल्डिंग खाली ना असे बाजूला 15A, 15B, 14, 12 अशा बिल्डिंगी होत्या आणि मध्ये एक मैदान होतं, म्हणजे आहेच अजून. तर त्या मैदानामध्ये ना अशी बाजूबाजूनी झाडं लावलेली. तर जास्वंदीच्या फुलाचं एक झाड होतं आणि एक ते व्हाईट फुलं यायची बघा त्याला, त्या झाडाचं नाव मला लक्षात नाही, पण ती व्हाईट फुलं यायची गजऱ्यामध्ये बघ ते आता वापरतात, मोगरा नाही भेटला ना की त्या कळ्या लावतात, त्या फुलाचं झाड होतं. तर ना त्या फुलाची त्या कधीच त्या झाडाला असं कधी फुलं वगैरे काढून देवाला वगैरे नेत नव्हत्या. मोस्टली मला माहिती आहे ना दररोज कशा येतात त्या, नाईटीवरच जायच्या, दूध घेऊन यायच्या, मग नंतर सगळं आंघोळ वगैरे देव वगैरे पुजायचं. मग त्या आल्या आणि त्यांनी आवाज द्यायला लागल्या आणि आम्ही झोपलेलो. म्हटले आवाज कशा देतात ते, मी बघितलं घड्याळ, तेव्हा आमच्या घड्याळ होतं की दिसायचे किती वाजून किती मिनिटं झाले, फक्त तेवढंच दिसायचं, घड्याळ नव्हतं दिसत. ते एक LED लाईट सारखं ते घड्याळ होतं. तर म्हटले बापरे 2:30 वाजले आणि राणीचे मला एवढ्या लवकर कशा आवाज देतात ते. म्हणून मी वाकून बघितलं, म्हटलं अहो रांच्या एवढ्या लवकर. तर म्हटलं एवढं रातचं ओरडू काय, म्हणून मी तिला असा इशारा केला की अजून टाइम नाही झालाय, वेळ आहे खूप, जावा झोपा, असं मी तिला इशारा केला.
तर तिने मला बघितलं की नाही बघितलं, मी ते तसं केलं आणि मी घरी निघून गेली. तिला वाटलं का हिला दूध नकोय वाटतं आज, म्हणून ती गेली पुढे निघून. आमचं ना राम मंदिर आहे, 5-6च्या मध्ये एक राम मंदिर आहे, अजून पण आहे. त्या राम मंदिराच्या ती जरा पुढे गेली, तिथे एक बाई तिला भेटली. ती बाई कशी म्हणे तिला की ना, मला खूप भूक लागली, तू जेवायला आहे का काय? तर ती बोलली, बाई मी दुधाला चालले आणि एवढ्या रात्रीचं तुला कसं जेवायला देऊ? तर ती बोलली, नाही हो, मला खूप भूक लागलेली, मी गावावरनं आत्ताच आले, अशी ती बाई बोलली. चांगली प्रॉपर बाईसारखी बाई तिला दिसली. तर ती बोलली, बाई आता ती तेव्हाची कशी म्हण होती की कोणी खायला मागितलं द्यावं, जेवायला मागितलं द्यावं, पाण्याला कोणी नाही म्हणू नये, अशी ती एक समज होती त्यावेळेस. तर ती म्हणे की नाही, मी आता तिला मी नाही म्हटली आणि मी आता कशी घरी जाऊ तिला नाही म्हणून. तिला पुन्हा बोलवायला गेली ती की चल, तुला भूक लागली, मी तुला काहीतरी खायला देते, रात्रीची भाजी चपाती आहे. पण बाई सकाळचं पारी झाली 5चा पण, आणि दुधाच्या डेअरी म्हणजे जिथे दूध आम्हाला भेटतं, दूध केंद्र, ते दूध बंद, कारण की टाइमच नव्हता झाला ना, दूध कसं भेटेल. ती बोलली दूध नाही आणि दुधाचं दुकान पण खुललं नाही, म्हणून ती पुन्हा आली, परत परत फिरत फिरत ती आली आणि त्या जास्वंदीच्या झाडापर्यंत आल्यावर काय बोलली, मला देवपूजा करायची, मी झाडाची फुलं काढते आणि येते तुझ्या घरी, तुझं घर मला माहितीये, तिथंच राहते ना खाली तू, असं तिने हाताने असं इशारा केला की तू इथेच राहते ना खाली. बोलली हा इथेच राहते मी, ये मग तू. म्हणून ती घरी गेली आणि ते त्या बाईने जास्वंदीचे पदरामध्ये ना तिने जास्वंदीची फुलं काढली, ती टगरची ती लहान फुलं असतात ना ती काढली, तिने ती फुलं घेतली आणि घरी आली, म्हणजे त्यांच्या घरी, ज्यांच्या घरी तिला जेवायला जायचं होतं. ती बोलली, जरा मला जेवायला दे हा, का तुझ्या घरी मी येते, तुझ्या देवाला मी फुलं आणली. तर ती बाई काय बोलली, मला नको बाई, तुझ्या देवाला घेऊन जा तू, तुला भूक लागलेली ना, म्हणून ये, मी तुला देते काहीतरी खायला देते. म्हणून ती गेली तिच्या दारामध्ये, तिने ती फुलं अशी सगळी पदरामधली खाली अशी टाकली तिच्या दारात आणि निघून गेली. मग निघून गेली तर ती राणी म्हणजे बाहेर आली आणि ती आवाज द्यायला लागली, ओ ताई तुम्हाला भूक लागली. ती 2 पायऱ्या उतरली आणि गायबच झाली समोर, लगेच 2 पायऱ्या दिसली, लगेच गायब झाली. ती घाबरली ना एकदम की असं काय झालं, मी जेवायला आणलं फुलं आणि नव्हतं कोण, तर मग फुलं कशी काय. मग त्या फुलाला पण तिने हात लावला नाही, पळाली ती घरात जाऊन, तिने कडी लावून घेतली. ती दुधालाच आली नाही मग सकाळी 5 वाजता. म्हणजे ही स्टोरी तिने मला दुसऱ्या दिवशी सांगितली. मग नंतर मी तिची वाट बघते की अजून दुधाला कशाने आले राणीचे. मग मी गेली दूध आणलं, तिची पण बॉटल, म्हटलं द्या बॉटल, मी तुमची दूध आणते. तिला डाळ ठोकलं, दूध घेतलं. मग 2-2:30 वाजता ती माझ्या घरी आली की तेव्हा माझा मुलगा लहान होता ना, तर बोलली, मी बाळाला बघायलाच आलेली, काय करतेस, कशी आहेस. म्हटलं बरी आहे. म्हटलं काय हो राणीचे, रात्री पार 2:30 वाजता आलाय दुधाची बॉटल मागायला, 2 वाजता कुठलं दूध केंद्र उघड असतं. बोलते, बाई तुला काय सांगू माझ्या बरोबर काय झालं काल. तर म्हटलं काय झालं. मग ही स्टोरी तिने मला सांगितली, तेव्हा ही स्टोरी मला कळाली. मग ती लेडीज कोण होती आणि तिने ते फुलं जे घरात टाकले तर त्याचा अर्थ काय होता? काय माहिती, का घरात नाही टाकली तिने, दारातच टाकली. उंबरा असतो ना, त्या उंबऱ्याजवळ तिने ती फुलं टाकली. मग दुसरं म्हणजे सकाळ चांगली झाले 8-9 वाजता तिने ती फुलं झाडून भरली आणि ज्या झाडाची तिने फुलं काढलेली ना त्या झाडाला तिथं तिने टाकली. ती पण आमच्या समोर 15A आणि 15B, म्हणजे किती अंतर आहे त्यामध्ये. आणि आमच्या बिल्डिंगला लागूनच ती झाडं होती. त्या झाडाच्या तिने आणून ती झाडू मारला आणि ती फुलं आणून तिथंच टाकली जिथून तिने काढली. मग ती काढल्यानंतर मी ती मला सांगायला लागली ना, असं असं झालं, तसं तसं झालं. मग माझ्या सासूला संध्याकाळी धंद्यावरून आल्यानंतर मी माझ्या सासूला सांगितलं ना, लावो राणीची आहे ना, मला आत्या असं असं सांगत होती, असं असं घडलं, असं तसं घडलं. तर म्हटलं अगं कोण होती बाई. म्हटलं काय माहिती, पण राणीची आई सांगत होती. मग म्हटलं नेमकी ती यावं, माझी सासू आल्यावर ती पण आली. मग ती घाबरली ना, तर दुसऱ्या दिवशी परत मला दुधाला जायचंय आणि 5-6 वाजल्याशिवाय अंधारच असतो. मग ती घाबरायला लागली की जाऊ की नको. म्हणून तिने माझ्या सासूला येऊन विचारलं की मला जायचं दुधाला, बघा ना हो ह्या माझी सासू, मला ना असं असं दिसलं. तर मग माझी सासू बोलली कशी दिसत होती. मग तिने ते वर्णन सांगितलं, उंच होती, गोरीस होती, साडी नेसलेली, असं तसं. तर माझी सासू म्हणली, अगं ती माळ्याची पोरगी होती. म्हणजे माळ्याची पोरगी, ते म्हणले त्यांना माहिती नव्हतं ती माळ्याची पोरगी. माझ्या सासूची कशी पिढ्या गेल्या, ती नांदायलाच तिथे आलेली, 40 वर्ष तिथे संसार झालेला माझ्या सासूचा. मग ती बोलली की माळ्याच्या सोनाने काहीतरी घरामध्ये
घरचे काय प्रॉब्लेम होते म्हणून तिने 4थ्या माळ्यावरून उडी मारली. ती लोक ग्राउंडला राहत होते. ज्या घरात ती राहत होती ना, राणीची आई म्हणजे जिचं मी तुम्हाला सांगते आता, आणि जी मागत होती ना जेवायला, ती त्याच घरात राहत होती. मग तिने ते 4थ्या माळ्यावर जाऊन तिथून तिने उडी मारलेली, की काय त्यांच्या घरातले काय इश्यू असते. मग ती बाई होती, मग ती बोलली, माझी सासू म्हणली, अगं ती माळ्याची सून होती, लंबाडी होती का, लांब लांब केस होते का, डोळे मोठे होते का. आणि जशी जशी माझी सासू तिचं वर्णन सांगत होती तसं ती हा 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 अशीच होती करायला लागली ना. मग ती अजूनच घाबरली. तर मग माझी सासू बोलली, काय घाबरू नको, ती माळीण होती, फुलांचा त्यांचा व्यापार होता, मग तिने फुलं आणून तुझ्या दारात टाकले. तू काय ती अशी वाईट वागली नाही ना, मग काही नाही होणार, काय नको टेन्शन घेऊ. तरी पण मग ती खूप घाबरायला लागली ना, मग माझ्या सासूने तिला अंगारा दिला. अशी ती एक स्टोरी झाली. खूपच हे होते, कारण असं गोष्ट घडणं की लाईक ती येऊन ते फुलं टाकणं, त्याचा काय लाईक विचार करून काहीच असं हे लागत नव्हतं. असं म्हणजे बोलतो ना, कन्क्लुजनच लागत नव्हतं की तिने का असं हे केलं. लॉजिक त्याच्यात हा आला की ज्यावेळेस माझी सासू बोलली की ती माळीण होती, म्हणजे ती जातीनेच माळीण होती, त्यामुळे माळ्याचा धंदा असतो फुलांचा, त्यामुळे तिने ती फुलं आणली. आणि तिने म्हणजे राणीच्या आईचं असं झालं असेल की ती तिला घाबरली नाही, छान बोलली, हो. चल जेवायला बोलली, तर जेवायला पण घेऊन गेली, म्हणून तिच्या दारात तिने फुलं टाकली. म्हणजे असं वाईट विचाराने ती तिच्यापर्यंत आली नाही. हा. असं माझी सासू बोलली की ती वाईट विचाराने तुझ्यापर्यंत आली नाही, ते तिचं घर होतं, त्यामुळे तिने उंबऱ्यावर तिला फुलं टाकली असेल तिने असं. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे एखादा घरातलं कोण गेलं तर तो त्या घराच्या इकडे अवतीभवती फिरत असतो. आणि जर असं काही झालं असेल की सुसाईड किंवा काही गोष्टी झाल्या असेल, तर त्यामुळे तर हे गोष्टी तर खूप अनुभवात येतातच, अनुभवात येतं. की त्या घराच्या अवतीभवती दिसणं किंवा बाहेर असणं किंवा कधी घरात अनुभव येणं, तर हे तर आहे. पण खूप छान होत्या तुमच्या स्टोऱ्याज. आणि मी पण लाईक खूप टाइम नंतर आज व्हिडिओ टाकतोय, तर त्यासाठी मला असंच कोणतरी पाहिजे होतं की ज्याच्या स्टोऱ्या थोड्या वेगळ्या असतील, थोडा न्यू असतील, तर तशा वेगळ्या. तर होप सो व्ह्युअर्सला पण आवडलं असेल हे सगळ्या व्हिडिओ. आणि जर असंच चांगला रिस्पॉन्स आला तर आपण पार्ट 2 पार्ट 3 पण करू. तुमच्याकडे आणखी स्टोरी आहे, बट आपल्याकडे टाइम कन्स्ट्रेंट असल्यामुळे थांबायला लागतं. तर ह्यांचं पण एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती ते त्यांचे पर्सनल व्लॉगिंग करतात, शॉर्ट्स टाकतात. तर तुम्ही त्या चॅनलबद्दल पण सांगू शकता. माझं एक आता छोटासाच चॅनल आहे मी म्हणू शकते, कारण की ना मी आताच चालू केलेलं आहे, 5-6 महिने झाले असतील. आणि मी छोटेसेच व्हिडिओ टाकते, म्हणजे काय बोलतात ते Shorts. शॉर्ट्स. मी लॉंग व्हिडिओ नाही करत, पण आता चाललंय माझा प्लॅन करावं, कारण की म्हटलं बघू पुढे काय होते. शॉर्ट व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद भेटतोय मला, प्रेक्षकांचा पण चांगले व्ह्यूज जातात ते. पण तुम्ही बघा माझे व्हिडिओ, आवडले लाईक शेअर करा. आणि त्यांचं चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल, तर तुम्ही ते चेकआउट करू शकतात. आणि आय गेस या व्हिडिओच्या कोलॅबमध्ये पण असेल, तर तुम्ही त्या थ्रूनी पण चेकआउट करू शकतात. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओज आवडले आणि कंटेंट आवडलं, तर तुम्ही त्या चॅनललाही सबस्क्राईब करा. तर आजसाठी आज आपण एवढंच ठेवूया. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंटही करा तुम्हाला कोणता पार्ट जास्त स्केरी वाटला. आणि असेच व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सलाही पाठवा, सो दॅट त्यांना पण आणखी या चॅनलबद्दल माहिती होईल. आणि लवकरात लवकर आपण 2000 सबस्क्रायबरचा पण गोल कम्प्लीट करूया. आता न्यू वेमध्ये स्टार्ट केलं आहे, तर नवीन गोल ठेवले आहेत, तर होप्स लवकर अचीव होतील. आणि आपण भेटूया पण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.